हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू द चॅनल. इंग्लिशच्या ह्या लेट नाईट स्ट्रीममध्ये तुमच्यापैकी प्रत्येकांचं स्वागत आहे. सो इंटरव्ह्यू क्वेश्चन्सवर आजची ही स्ट्रीम असणार आहे आणि एका स्ट्रीममध्ये इंटरव्ह्यू क्वेश्चनशी रिलेटेड जेवढे पण तुमचे डाऊट्स असतील ते आपल्याला एका स्ट्रीममध्ये पूर्णपणे कव्हर करून घ्यायचे, राईट. इंग्लिशच्या पेपरमध्ये रायटिंग स्किलमध्ये हा क्वेश्चन येतो तुम्हाला कंपल्सरीली, ज्याच्यामध्ये तुम्हाला कोणत्या तरी एखाद्या फेमस पर्सनचं इंटरव्ह्यू घ्यावं लागतंय. एकतर ते एक स्पोर्ट्स पर्सन असू शकते, किंवा पॉलिटिकल कोणता नेता वगैरे असू शकतो, किंवा अवॉर्ड विनिंग सेलिब्रिटी असू शकते, मूवीचे ॲक्टर असू शकतात, पोलीस इन्स्पेक्टर असू शकतात, किंवा कोणत्याही एका पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअल ह्युमन बिंगशी रिलेटेड तुम्हाला क्वेश्चन्स येतात आणि त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला क्वेश्चन्स विचारायचे असतात, राईट. तिथे नाव देण्यात येते. जसं की आता इथे चेक करा, इथे तुम्हाला काय सांगितलेलं आहे, राईट 8 to 10 वर्ड्स क्वेश्चन्स टू इंटरव्ह्यू अ वुमन स्पोर्ट्स स्टार. तर आता इथं तुम्हाला काय, एक वुमन स्पोर्ट्स पर्सन आहे किंवा स्पोर्ट्स स्टार आहे, त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला 8 ते 10 क्वेश्चन्स फ्रेम करायचे आहेत, तयार करायचे आहेत. आणि ते क्वेश्चन्स तयार करत असताना काय पॉईंट्स दिले आहेत त्याचा वापर करू शकता. म्हणजे त्या पर्टिक्युलर स्पोर्ट्स स्टारला पॅशनशी रिलेटेड, एक्झॅक्ट इन्स्पिरेशन कोण आहे, क्वालिटीज काय आहेत त्यांच्यामध्ये, फॅमिली सपोर्ट होता की नाही, स्कूल लाईफ, ॲडवाईस जे की आजच्या यूथ जनरेशनला देऊ शकतात, किंवा समाजाप्रती त्यांचे विचार काय आहेत, ड्रीम्स काय आहेत, काही एनी मेसेज स्पेशल देऊ शकतात का, ह्याच्याशी रिलेटेड तुम्हाला ते क्वेश्चन्स फ्रेम करायचे असतात. प्लस समटाईम्स तुम्हाला असे सुद्धा पॉईंट्स येतात, समटाईम्स 9 पॉईंट्स येतात 10 क्वेश्चन फ्रेम करण्यासाठी, समटाईम्स 6 पॉईंट येतात. जसं की आता इथे चेक करा, इथे काय सांगितलेलं आहे की इंट्रोड्युसिंग द गेस्ट. सर्वात पहिला इन जो गेस्ट असतो त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला इंट्रोड्यूस करून द्यायचे असते, ओळख करून द्यायची असते जे समोर बसलेले आहेत त्यांना. इन्स्पिरेशन कोण आहे, प्रॉब्लेम, स्ट्रगल, फॅमिली सपोर्ट, अचिव्हमेंट अँड अवॉर्ड्स आणि मेसेज, असे काही पॉईंट्स तयार करायचे आहेत. तर आजच्या स्ट्रीममध्ये माझ्या क्लासची एक ऑफलाईन क्लासची स्टुडंट आहे गायत्री, ती जॉईन झालेली आहे आणि तिच्यासोबत आपण एक्झॅक्ट फुल फ्लेश डिस्कस करणार आहोत की एक्झॅक्ट क्वेश्चन्स कसे फ्रेम करायचे आणि क्वेश्चन्स फ्रेम करत असताना कोणत्या कोणत्या गोष्टीचा विचार करावा लागतो. ऑलराईट. जसं गायत्री, काल आपण ड्राफ्ट अ व्हर्च्युअल मॅसेजशी रिलेटेड एक स्ट्रीम घेतला होता. त्याच्यामध्ये एका स्ट्रीममध्ये आपण 3 व्हर्च्युअल मॅसेज ड्राफ्ट केला होता आणि ते व्हर्च्युअल मॅसेज ड्राफ्ट करत असताना आपण अशा पद्धतीने एक आयत आकृती कॉलम तयार केला होता आणि मग त्याच्यामध्ये ते पूर्णपणे मेसेज लिहिला होता, राईट. तसं ह्या इंटरव्ह्यू क्वेश्चन्समध्ये आपल्याला काही कॉलम वगैरे तयार करायचे आहेत का, कसं करायचं एक्झॅक्ट. नाही सर. कॉलम वगैरे तयार करायचे नाहीत. मग लिहित असताना काही वर हेडिंग वगैरे टाकायची गरज आहे का, म्हणजे इंटरव्ह्यू घेतल्यानंतर हेडिंग वगैरे टाकावं लागेल वाटतं ना काहीतरी. हो सर, ज्याचं म्हणजे ज्या टॉपिकवर आपण इंटरव्ह्यू घेत आहात हां. त्याचं इंटरव्ह्यूचं टायटल टाकावं लागतं. बरं. आता इथं क्वेश्चनमध्ये इंटरव्ह्यू ऑफ अ स्पोर्ट्स वुमन स्पोर्ट्स स्टार दिलेलं, राईट. आता ती जी वुमन स्पोर्ट्स स्टार आहे ते एखादी जिम्नॅस्टिक सुद्धा असू शकते, किंवा मग क्रिकेट प्लेअरची पण असू शकते, किंवा हॉकी प्लेअर पण असू शकते, कोणतेही असू शकते. तर ते आपल्या मनानं डिसाईड करायचं का, म्हणजे कोणत्या फील्डमधली स्पोर्ट्स स्टार आहे, क्रिकेटर आहे का, फुटबॉलर आहे का, हॉकी स्पोर्ट्स स्टार आहे, ते आपल्या मनावर असतं का, कसं असतं एक्झॅक्ट. हो सर, आपल्या मनावर असते. आपण कोणतेही म्हणजे स्पोर्ट्स वुमन घेऊ शकता. ठीक आहे, स्पोर्ट्स वुमन कोणतीही घेऊ शकता. तर आता तुझ्या मतानुसार तुला एक्झॅक्ट काय वाटते की कोणाचा इंटरव्ह्यू तुला घ्यायला पाहिजे. फिमेल क्रिकेटरचं घ्यायला पाहिजे, स्मृती फुटबॉल. मंदाना. स्मृती मानधना म्हणजे तुला एका फिमेल क्रिकेटरशी रिलेटेड इंटरव्ह्यू घ्यायचा आहे, ओके. तर आता स्मृती मंदानाचा इंटरव्ह्यू घेत असताना सर्वात पहिले वर आपल्याला काहीतरी एक हेडिंग लिहावं लागते. तर तुझ्या मते वर हेडिंगमध्ये काय असायला पाहिजे. इंटरव्ह्यू ऑफ अ वुमन स्पोर्ट्स स्टार कोलन, मग स्मृती मंदाना, म्हणजे जिथंही आपण इंटरव्ह्यू घेत आहोत तिचं नाव. ओके. आता ते जे हेडिंग आहे ते असं मार्जिनच्या वरच्या साईडला लिहू शकतो का क्वेश्चन पेपरमध्ये. क्वेश्चन पेपरमध्ये तर ऑब्व्हियसली जागा नसतेच वरच्या साईडला लिहायला, त्यामुळे ते आपल्याला असं इथल्या पहिल्या 2 वळीमध्येच लिहावं लागेल, राईट. ठीक हो आहे, सर. मी तिथे ते लिहून टाकतो, इंटरव्ह्यू ऑफ अ स्पोर्ट्स वुमन.
वुमन स्पोर्ट्स स्टार्स. वुमन स्पोर्ट्स क्रिकेटर का स्पोर्ट्स स्टार? स्पोर्ट्स स्टार. ओके. जेवढे स्टुडंट स्ट्रीम पाहिलेत, आता इथं तर स्मृती मंधानाशी रिलेटेड इंटरव्ह्यू आहे, राईट? बट तुम्हाला माहीत असलेल्या एखाद्या कोणत्याही वुमन स्पोर्ट्स प्लेअरचं नाव सांगायचं कमेंट सेक्शनमध्ये. इट मे बी ती क्रिकेटर असू शकते, और फुटबॉलर असू शकते, इंडियन असायला पाहिजे, राईट? हॉकी प्लेअर असू शकते, किंवा बॅडमिंटन प्लेअर, टेनिस प्लेअर असू शकते, कोणीही असू शकते, राईट? बट इंडियन असली पाहिजे. ओके. इंटरव्ह्यू ऑफ अ वुमन स्पोर्ट्स स्टार, त्याच्यानंतर कॉलम काय, कोणतं चिन्ह म्हणलीस तू? सर तिथं वुमनची स्पेलिंग ए. ओके ओके ओके. असं जर चुका होत असतील तर सांगत जा प्लीज, हां, नाहीतर मग ते एक बॅड इम्प्रेशन जाते स्टुडंटला. वुमेन, राईट? थोडस रोड झालंय ए. ते अनेक वचन होतं. हां, वुमन स्पोर्ट्स स्टार. इंटरव्ह्यू ऑफ अ वुमन स्पोर्ट्स स्टार, कंसामध्ये येतील तुम्ही स्मृती मंधना. स्मृती, SM, एक सेकंड. स्मृती मंधना. ओके. हे लिहिल्यानंतर याच्या खाली काही अंडरलाईन वगैरे करायची गरज आहे का, म्हणजे काही? नाही सर. असंच ठीक आहे. ओके. तर आता इथं हेडिंग तर आपण टाकला, इंटरव्ह्यू फ्रेम करत असताना वरच्या साईडला आपण हेडिंग वगैरे टाकला. त्याच्यानंतर क्वेश्चन मध्ये काय सांगितलेलं आहे की इंट्रोड्युसिंग द गेस्ट, म्हणजे जे पण गेस्ट आहे त्याचं तुम्हाला ओळख करून द्यायचं, राईट? आता इंटरव्ह्यू घेत आहात म्हणजे जर न्यूजपेपरमध्ये इंटरव्ह्यू आला असेल तर जे वाचक असतात ते ॲज अ गेस्ट असतात, किंवा कुठं टी व्हीमध्ये वगैरे चालू असेल तर समोर ऑडियन्स बसून असते. तर जे इंटरव्ह्यूवर असतो, जो इंटरव्ह्यू घेणार असतो, त्याला त्या जनतेला ओळख करून द्यावं लागते की एक्झॅक्ट समोर कोण बसलेला आहे. तर त्याच्याशी रिलेटेड आपल्याला सुरुवातीच्या काही ओळीमध्ये इन्फॉर्मेशन लिहावी लागते. ते मिनिमम किती ओळीची असली पाहिजे? गायत्री, माझा आवाज ऐकू येतोय तुला? 4 ते 5 ओळीचे. 4 ते 5 ओळीची हो ते सर. असली पाहिजे, ठीक आहे. आता मला सांग, त्याच्यामध्ये काय काय यायला पाहिजे त्या 4 ते 5 ओळीमध्ये? बेसिक बेसिक मध्ये सांग, कोणते कोणते गोष्टी तिथे यायला पाहिजे. म्हणजे तिचं नाव यायला पाहिजे का, किंवा गुड मॉर्निंग वगैरे काय यायला पाहिजे सर का? हा सर, म्हणजे तिथे वेलकमिंग किंवा ग्रीटिंग, हम्म. मग आपल्या ऑडियन्सला गेस्टचं इंट्रोडक्शन द्यावं लागते, ओके. आणि कशाबद्दल आपण त्यांना बोलणार आहे. बरं, ठीक आहे. तर आता तू सांग मला की एक्झॅक्ट मी तिथं काय लिहू, मग तू सांगशील तसं मी त्याच्यामध्ये ऍड करेन. ओके. बरं, गुड मॉर्निंग लिहावं लागेल, गुड आफ्टरनून लिहावं लागेल, का गुड इव्हनिंग लिहावं लागेल? सकाळी सकाळी इंटरव्ह्यू घ्यायला जमते का? जर कोणतंही लिहितं सांगते. ओके. मग आपण आता गुड इव्हनिंग लिहूया त्याच्यामध्ये. गुड इव्हनिंग. हां, आता गुड इव्हनिंग लिहिल्यानंतर फुल स्टॉप, कामा काय द्यायचं, पॅराग्राफ चेंज करायचं का डायरेक्ट तिथूनच स्टार्ट करायचं पूर्ण? तिथूनच टाका सर. ओके, सांग काय काय लिहू? गुड इव्हनिंग टू द ऑल ऑडियन्स सिटिंग हिअर. गुड इव्हनिंग टू द गुड इव्हनिंग टू द ऑल ऑडियन्स सिटिंग हिअर. तिचं नेटवर्कचा इश्यू आहे. कमेंट सेक्शनमध्ये नागेशचं म्हणणं आहे की सर, वेलकम टू द इंटरव्ह्यू सेशन असं लिहिलं तर जमेल ना सर? चालेल, काय प्रॉब्लेम नाही आहे. वेलकम टू द इंटरव्ह्यू सेशन असं लिहिलं तरी चालेल,
राईट. बट तुम्हाला असं लिहून लागेल, गुड मॉर्निंग टू द ऑल द ऑडियन्स, टुनाईट वी हॅव द मोस्ट वंडरफुल स्पोर्ट्स पर्सन. असं गुड मॉर्निंग आणि टुनाईट कसं जमेल तिथं, राईट. थोडंसं तुम्हाला तिथं तुमचा सेन्स वापर करावा लागेल. हा गायत्री, माझा आवाज येत असेल तर तू सांग तुझं म्हणणं काय ते मी फटाफट लिहून टाकेन. ओके. सर ते आहे तुमचं. तू काय कर, तुझ्या बॅकग्राऊंडला जे ऍप्स चालू आहेत ना ते सगळे असं रिमूव्ह हे कर, क्लीन करून टाक बॅकग्राऊंड ऍप्स. मे बी समटाइम्स तुझं डाटा तिथे हे होत असेल. इथं असं पण लिहू शकता, गुड इव्हनिंग टू द ऑल ऑडियन्स सिटिंग हिअर. टुनाईट वी हॅव द मोस्ट वंडरफुल स्पोर्ट्स वुमन हिअर, किंवा टुनाईट वी हॅव द मोस्ट वंडरफुल स्पोर्ट्स पर्सन हिअर, किंवा फिमेल क्रिकेटर हिअर, असं सुद्धा लिहू शकता आपण तिथं. हा गायत्री, इथं काय लिहू सांग फटाफट. एवढं झालं की सर मग टुनाईट वी हॅव द मोस्ट वंडरफुल स्पोर्ट्स वुमन. टुनाईट वी हॅव द मोस्ट वंडरफुल स्पोर्ट्स वुमन. वंडरफुल स्पोर्ट्स वुमन हिअर. ह्याच्यामध्ये ह्यांना शिवा द्यायला जमतात की, म्हणजे जे इंटरव्ह्यू साठी जे आलेले आहेत त्यांना असं शिवा वगैरे देता येतात की, अक्कल आहे की नाही, तू मागच्या मॅच मध्ये शून्यवर आउट झाला होता, असं काही म्हणजे क्रिटिसाइज वगैरे करता येते का आपल्याला त्यांना, का म्हणजे असं एकदम गुड नोट्स सगळे लिहायचे, नाही सर. चांगले चांगले गोष्टी लिहायचे. नाही सर. ओके. शिवा दिली तर जाईल कसं. शिवा द्यायला तर उठून जाते, मारा तुमच्या मायला मारा, मध्ये मी चाललो म्हणते, मला मॅच खेळायला जायचं म्हणतो. ओके, वंडरफुल स्पोर्ट्स वुमन हिअर, आणि मग तिचं नाव लिहायचं का. हो सर. नाव मेंटेन करावं लागते तर एकदम. कंपल्सरी नाव मेन्शन करावं लागते, स्मृती मानधना. ओके. जेवढे स्टुडंट स्ट्रीम पाहिलेत त्यांनी इथं लक्ष तर द्यायलेतच, बट कमेंटमध्ये काही काही जणांचे क्वेश्चन्स यायलेत की काही कॉमन क्वेश्चन असतील तर सांगा, म्हणजे असे क्वेश्चन जे की कोणीही आलं तरी ते विचारता यावं लागतं, राईट. कोणीही आलं तरी विचारता आलं पाहिजे. तर इन केस जर तुमच्या कॉलेजमध्ये काय सांगितले असतील और तुमच्या क्लासमध्ये काय सांगितलं असतील तर ते कमेंट करा, म्हणजे बाकीच्या स्टुडंटला ते पाहून थोडीशी हेल्प होईल. ओके. ॲट द एंड ऑफ स्ट्रीम मी गायत्रीला तसं विचारणारच आहे, तरी सुद्धा तुम्ही सांगू शकता. जसं की आता इथे एक भीम नावाच्या मुलाचं क्वेश्चन आलेला आहे, भीम सांजवाट. त्याचं म्हणणं आहे की हाऊ डिड यू केम इन दिस फील्ड, तुम्ही ह्या फील्डमध्ये कसं आलात. आता ते सगळ्यालाच लागू होतं, ऍक्टर असेल तर ऍक्टरला लागू होते, क्रिकेटर असेल तर क्रिकेटरला, पॉलिटिशियन असेल तर पॉलिटिशियनला. व्हेरी गुड भीम, कीप इट अप. चला गायत्री कंटिन्यू कर. स्मृती मानधना, त्याच्यासमोर काय लिहू सांग. इट्स माय प्लेजर. इट्स माय प्लेजर टू टॉक विथ यू. टू हॅव यू ऑन माय शो. ओके. टू हॅव यू ऑन माय शो. ओके, फुल स्टॉप. समोर. फुल स्टॉप. So, Mama, may I ask you the question to you? So, may I ask Ask some you some question to. you? May I ask some questions to you? To you म्हणल्यानंतर क्वेश्चन मार्क येईल ना, कारण प्रश्नार्थक चिन्ह आहे तिथं. टू यू. ओके. मग त्याच्यानंतर काय लिहायचं. टू यू, क्वेश्चन्स टू यू म्हणल्यानंतर नंतर काय लिहायचं. सर आवाज येत नाही तुमचा, अडकत आहे. टू यू लिहिल्यानंतर आता समोर काय लिहायचं. मे आय आस्क सम क्वेश्चन्स टू यू, त्याच्यानंतर समोर काय लिहायचं. गायत्री, माझा आवाज येत नसेल तर एक वेळेस काय काम कर, मीटिंग मधून लेफ्ट हो आणि मग वापस पुन्हा जॉईन कर. तोपर्यंत मी कॉलवर कनेक्ट झालेल्या स्टुडंटचे क्वेश्चन्स घेतो. आता मी क्वेश्चन विचारत होतो थोड्या वेळाखाली की ज्याच्यामध्ये तुम्हाला सांगण्यात आलं होतं काही जनरल क्वेश्चन जे की प्रत्येकाला लागू होतात, राईट. की जसं की आता इथं
एकाचा क्वेश्चन आला होता मेघा कांबळेचं हु इज रोल मॉडेल. आता जे फेमस स्पोर्ट्स पर्सन असतात त्यांचं सुद्धा कोणी ना कोणी रोल मॉडेल असतेच, राईट. सो ते सुद्धा लिहिता येते. मंगेश मोरेचं म्हणणं आहे की विच इज युअर बेस्ट एक्सपिरियन्स इन दिस फील्ड. व्हेरी गुड. तुमचं ह्या फील्डमधला बेस्ट एक्सपिरियन्स काय? दुर्गा घाडगेचं म्हणणं आहे की हॅज दिस अचिव्हमेंट इन अ वे चेंज युअर ॲटिट्यूड. म्हणजे तुम्ही हे जे एवढ्या सगळ्या गोष्टी लाईफमध्ये अचीव्ह केलात तर ह्याच्यामुळं तुमच्या ॲटिट्यूडमध्ये वगैरे काही बदल झालेला आहे का, हे की कोणालाही विचारू शकता, राईट. स्वप्नीलचं म्हणणं आहे की स्वप्नील राठोड व्हॉट प्रॉब्लेम फेस्ड इन लाईफ. तुम्ही तुमच्या लाईफमध्ये कोणते कोणते प्रॉब्लेम्स फेस केला, हे तर प्रत्येक जण त्याच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम फेस करत असते. शिवानीचं म्हणणं आहे की विच अवॉर्ड डीड यू रिसीव्ह. समटाईम्स आता काही लोकांना अवॉर्ड मिळते, काही लोकांना मिळत नाही, बट आपण अशा लोकांनाच क्वेश्चन विचारतो की ज्यांना अवॉर्ड वगैरे मिळालेला आहे. काही क्वेश्चन्स तुम्हाला इथे दिसले जातात, बट त्याच्या सोडून पण काही क्वेश्चन्स जे आले होते स्टुडंट्स तर्फे. अथर्वचं म्हणणं होतं की हाऊ इज युअर आयडियल, हु इज युअर आयडियल येईल तिथं अथर्व मे बी. हु इज युअर आयडियल ऑर इन्स्पिरेशन. तुमचं आयडियल कोण असेल किंवा इन्स्पिरेशन कोण असेल. साक्षी अवसारेचा आणखी क्वेश्चन आला होता की टेल अस अबाउट युअर चाइल्डहुड. तुमच्या लहानपणाविषयी माहिती सांगा. हे असे काही बेसिक बेसिक क्वेश्चन आहे जे की तुम्ही कोणालाही विचारू शकता, राईट. सो गायत्री, माझा आवाज आता येते तुला? हो सर, यायले. डन. चला आता सांग फटाफट. मे आय आस्क सम क्वेश्चन्स टू यू. हे लिहिल्यानंतर समोर काय लिहायचं का तिथं? म्हणजे तू त्यांना विचारलीस की मे आय आस्क सम क्वेश्चन्स टू यू, म्हणजे मी तुम्हाला काही प्रश्न विचारू शकते का, असं तू क्वेश्चन त्यांना विचारलेला आहेस. त्याच्यानंतर त्या पर्टिक्युलर स्पोर्ट्स पर्सन कडून जे पण काही रिस्पॉन्सेस वगैरे येईल, यस नो वगैरे, ते आपल्याला लिहायचेत का? म्हणजे त्यानं जे आन्सर वगैरे सांगितलं ते लिहायचं आहे का, का फक्त आपलंच पॉईंट ऑफ व्ह्यू तिथे ऍड करायचं? नाही सर, फक्त आपलंच पॉइंट ऑफ व्ह्यू लिहायचं तिथं. फक्त आपलंच पॉईंट ऑफ व्ह्यू लिहायचं आहे. ऑल राईट. चला आता इथं ठीक आहे. इथं असं समोर काही येईल का मे आज सम क्वेश्चन्स टू यू मध्ये वगैरे असं इथं काही येईल का, मग डायरेक्ट आता क्वेश्चन्स येतील? नाही सर, थँक्स म्हणजे त्यांनी आपल्याला परमिशन दिल्याबद्दल थँक्स असं लिहायचं. ओके, इथे थँक्स म्हणून लिहायचं. डन. चला आता पहिलं क्वेश्चन्स आहे. तर आता इथं असं क्वेश्चन्स म्हणून वगैरे असं काही लिहायचं आहे का डायरेक्ट नंबर वगैरे टाकून क्वेश्चन्स लिहायला स्टार्ट करायचे? डायरेक्ट क्वेश्चन लिहायचे सर, नंबर टाकून. डायरेक्ट क्वेश्चन्स लिहायचे, ठीक आहे. तिला असं वाटतं की डायरेक्ट क्वेश्चन्स लिहायचे. चला पहिलं क्वेश्चन सांग. व्हाय डिड यू चूज टू बी अ क्रिकेटर. पहिलं क्वेश्चन असं आलेलं आहे की व्हाय डिड यू चूज टू बी अ क्रिकेटर. म्हणजे तू क्रिकेटर व्हायचं का डिसिजन घेतलेस. बट मला सांग, आता हे जे क्वेश्चन्स आपण लिहायलो तिथं, हे लिहिल्यानंतर क्वेश्चन मार्क तर लिहिताच लिहिता आपण, किंवा आपल्या मर्जीनुसार असं नंबर वगैरे करता. बट हे क्वेश्चन्स विचारत असताना हे एवढे पॉइंट्स आपल्याला त्याच्या क्वेश्चन मध्ये कंपल्सरी यायलाच पाहिजे का, म्हणजे ह्या पॉइंटशी रिलेटेड क्वेश्चन्स असायला पाहिजे, राईट. जे की ते सांगितलेले आहेत. म्हणजे हो आता इंट्रोड्युसिंग द गेस्ट, हे तर तू सर्वात पहिले वरच आपण गेस्टचं इंट्रोडक्शन केलं. त्याच्यानंतर आता हे हो इन्स्पिरेशन, प्रॉब्लेम, स्ट्रगल ह्याच्याशी रिलेटेड आपल्याला त्यांना प्रश्न विचारायचे. ओके. आता तू मला सांग, तू जे क्वेश्चन तयार केलेस ते तर तू सांगणार आहेसच, राईट. आणि जेवढे स्टुडंट स्ट्रीम पाहिले त्यांनी सुद्धा नीट लक्ष द्या. सपोज इन्स्पिरेशनशी रिलेटेड जर तुम्हाला एखादा क्वेश्चन त्या फिमेल क्रिकेटरला विचारायचा असेल तर एक्झॅक्ट कोणता प्रश्न तुम्ही त्यांना विचारणार? इन्स्पिरेशनशी रिलेटेड तुम्हाला प्रश्न विचारायचा, तू काय विचारशील गायत्री? हु इज युअर इन्स्पिरेशन टू बिकम क्रिकेटर. हु इज युअर इन्स्पिरेशन टू बिकम अ क्रिकेटर. म्हणजे तुझं प्रेरणा
स्थान कोण आहे क्रिकेटर बनण्यासाठी, किंवा कोणाला पाहून तुम्ही क्रिकेट खेळायला वगैरे शिकला. ठीक आहे. कमेंटमध्ये पण ते झालेलं आहे की हु इज युअर इन्स्पिरेशन. बट इन्स्पिरेशन लिहिल्यानंतर क्वेश्चन मार्क द्यायचं आहे, कारण आपण क्वेश्चन विचारलेलो. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे प्रॉब्लेम्स. प्रॉब्लेमशी रिलेटेड काय सांगू शकशील? हा, नारदवरचा पण एक क्वेश्चन आलेला आहे इन्स्पिरेशनशी रिलेटेड. तिला थोडंसं शब्दरचना बघा किती हटके आहे. तिचं म्हणणं असं आहे की हु इन्स्पायर्ड द मोस्ट इन युअर लाईफ. तुझ्या लाईफमध्ये सर्वात जास्त तुला इन्स्पायर कोण केलेलं? म्हणजे क्वेश्चन चा आन्सर सेम असणार आहे, बट शब्दरचना जर तुम्ही थोडंसं अट्रॅक्टिव्ह केलात तर मग ते थोडंसं बेनिफिट ठरेल. ओके. जेवढे स्टुडंट्स कॉलवर कनेक्ट झालेले आहेत त्यांनी सांगा की प्रॉब्लेम्सशी रिलेटेड तुम्ही त्यांना काय विचाराल? Tell us about what kind of problems did you face? Tell us about what kind of problems did you faced in your cricketing journey किंवा in your life, right? असं सुद्धा विचारू शकता आपण. स्वप्नील राठोडचं पण म्हणणं आहे की व्हॉट प्रॉब्लेम्स यू फेस इन युअर लाईफ. व्हेरी गुड. अथर्वचं म्हणणं आहे की सर विच प्रॉब्लेम्स फेस यू इन युअर लाईफ टू बिकम. अथर्व थोडंसं विच प्रॉब्लेम्स डू यू फेस्ड इन युअर क्रिकेटिंग लाईफ असं सुद्धा येऊ शकते. ग्रेट. त्याच्यानंतर स्ट्रगलशी रिलेटेड काय विचारू शकशील क्वेश्चन? स्ट्रगलशी रिलेटेड संघर्ष. कमेंट सेक्शन. जर त्या एखादा पर्टिक्युलर स्पोर्ट्स पर्सनला त्यांना केलेल्या किंवा तिने केलेल्या स्ट्रगल बद्दल जर तुम्हाला क्वेश्चन्स विचारायचे असतील तर एक्झॅक्ट तुम्ही काय विचार? बेसिक प्रश्न विचारू शकता. Sir, हा, सांग ना. you achieved this place. Tell us about how you struggled in life. You achieve this kind of success, so tell me about your struggle in your life, right? किंवा इथे एक क्वेश्चन आलेला आहे वर्षा नारद वरचा आहे की व्हॉट आर युअर स्ट्रेंथ ॲज वेल ॲज युअर विकनेस. हे स्ट्रगलशी रिलेटेड नाही बट आहे, काइंड ऑफ क्वेश्चन आहे. साक्षीचं म्हणणं आहे की व्हॉट डिफिकल्ट डिड यू फेस फॉर अचिव्हिंग युअर ड्रीम्स, किंवा हाऊ डिड यू फेस चॅलेंजेस अँड डिफिकल्टीज इन युअर लाईफ. व्हेरी गुड म्हणू शकता आपण. ओके. तर बाकी आपण क्वेश्चन्स घेऊयात. पहिले हिने जे क्वेश्चन्स सांगितले हिचे जे रिलेटेड जे क्वेश्चन्स आहेत ते आपण डिस्कस करूया. सो पहिलं झालं. सेकंड क्वेश्चन काय सांगू शकशील तू? To become a cricketer, who was your inspiration? To become a cricketer, who was युअर रोल मॉडेल और इन्स्पिरेशन असं सुद्धा लिहू शकता ना आपण. हु वॉज युअर रोल मॉडेल, Your inspiration. युअर रोल मॉडेल और इन्स्पिरेशन. हो सर. मेंटॉर, आयडल असं पण शकतो. मेंटर, करेक्ट. मेंटर पण म्हणू शकता, आयडॉल पण म्हणू शकता. शबाश. त्याच्यानंतर नेक्स्ट काय सांगू शकशील क्वेश्चन? आवाज काहीतरी आवाज येत नाही. According to you, what are essential qualities for a cricketer? ओके. No cricket star. अकॉर्डिंग टू यू, According to you, what are essential qualities for a great cricketer? essential qualities for a great cricketer.
किंवा ग्रेट क्रिकेटर. ओके, म्हणजे तुमच्या मते कोणते असे क्वालिटीज आहेत, कोणते असे गुण आहेत जे की एखादी गरजात्मक गुण असे कोणते कोणते आहेत जे की एका क्रिकेटरच्या अंगी असले पाहिजे. ठीक आहे, 3 झाले. त्याच्यानंतर आपण कमेंट मधल्या स्टुडंटसाठी एक टॉपिक देऊयात की फॅमिली सपोर्टशी रिलेटेड काय वाटते, कोणतं क्वेश्चन्स तुम्ही ऍड कराल तिथं, की त्या पर्टिक्युलर क्रिकेटरला फॅमिली सपोर्टशी रिलेटेड एक क्वेश्चन विचारायचा आहे. तर तुम्हाला काय वाटतं की फॅमिली सपोर्टशी रिलेटेड क्वेश्चन काय असेल? त्याच्यानंतर गायत्री, क्वेश्चन नंबर 4, कोणता आहे क्वेश्चन तुझं 4th? Let us know about your biggest supporter. अबाउट युअर बिगेस्ट सपोर्टर, म्हणजे तुम्हाला सर्वात जास्त सपोर्ट वगैरे कोण केलं, राईट? ते तुम्हाला तिथे लिहायचं. हा, ओके. क्वेश्चन नंबर 5. Did you skip the studies for practicing? खूप सारे क्रिकेटर्स स्टडीज मिस करतात, राईट? सो ते पण एक क्वेश्चन होऊ शकते. डिड यू स्किप द स्टडीज? आपल्या टीम इंडिया, भारताची जी टीम आहे ना, त्याच्यामध्ये काही काही प्लेयर असे आहेत की जे खूप कमी शिकलेले आहेत आणि काही काही प्लेयर असे आहेत की खूप जास्त शिकले आहेत. उदाहरणार्थ अनिल कुंबले नावाचा एक स्पिनर होता 10 वर्षाखाली. तर तो कम्प्युटर इंजिनियर होता आणि मग टर्न क्रिकेटर झाला. त्याच्यानंतर करंट सिच्युएशनमध्ये जर पाहायला जर गेलं तर तुमच्यापैकी मॅक्सिमम जणांना माहीत असेल की रविचंद्रन अश्विन सुद्धा एक इंजिनियर आहे आणि मग त्यानं क्रिकेटर झाला. रिसेंट टाइम्समध्ये जर तुमच्यापैकी माहीत असेल की RCBचा एक क्रिकेट प्लेयर आहे यजुर्वेंद्र चहल, राईट? सो यजुर्वेंद्र चहल सुद्धा एक असा क्रिकेटर आहे की तो काय म्हणतात इन्कम टॅक्स ऑफिसर आहे, यजुर्वेंद्र चहल. बट ते स्किप करून तो क्रिकेटर झालेला आहे, राईट? असे खूप सारे क्रिकेटर्स आहेत की जे वेल एज्युकेटेड आहेत आणि मग त्याच्यानंतर क्रिकेटमध्ये आलेले आहेत. सो खूप साऱ्या असं स्पोर्ट्स पर्सनचं म्हणणं असतं की स्टडीज वगैरे करू नये आणि खूप साऱ्यांचं म्हणणं असतं की केलं तर वाया जात नाही, करायला पाहिजे. सो की त्यामुळे इथे एक क्वेश्चन आलेला आहे की डिड यू स्किप द स्टडीज फॉर अ प्रॅक्टिसिंग, म्हणू शकता आपण. त्याच्यानंतर फॅमिलीशी रिलेटेड मी आता क्वेश्चन विचारला होता, तर 5 जणांनी त्याचा आन्सर दिलेला. नागेश पाटीलला वाटतं की हाऊ डीड युअर फॅमिली सपोर्ट इन दिस जर्नी, म्हणजे या प्रवासात तुमची फॅमिलीने एक्झॅक्ट कसं सपोर्ट केलं. मंगेशला असं वाटतं की व्हॉट रोल हॅव डू युअर फॅमिली अँड फ्रेंड्स टू सपोर्ट यू, की तुमच्या फॅमिलीचं आणि फ्रेंडचं एक्झॅक्ट रोल काय होतं ओव्हरऑल तुमच्या जर्नीमध्ये. ते तुम्हाला क्रिटिसाइज वगैरे करत गेले का सपोर्ट वगैरे केले, ह्याच्याबद्दल सांगितलेलं आहे. आणि नेक्स्ट ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की साक्षीचं म्हणणं आहे की व्हॉट डीड यू गेट सपोर्ट फ्रॉम हू डीड यू गेट सपोर्ट फ्रॉम युअर फॅमिली. ठीक आहे. नारदवारचं म्हणणं आहे की हाऊ मच सपोर्ट यू रिसीव्ह फ्रॉम युअर फॅमिली इन दिस जर्नी. व्हेरी गुड. शिवानीचं म्हणणं आहे की डिड युअर फॅमिली सपोर्टेड यू टू बिकम अ क्रिकेटर. व्हेरी गुड. जेवढेही क्वेश्चन्स आलेले आहेत ते ऑलमोस्ट करेक्ट आहेत, बस थोडंसं ग्रामर चेक करून घ्यायचं आहे. नेक्स्ट कमेंटवाल्यांना क्वेश्चन आहे की अचिव्हमेंट्स अँड अवॉर्ड्स बद्दल तुम्ही एक्झॅक्ट कोणतं प्रश्न विचारू शकाल अचिव्हमेंट अँड अवॉर्ड्स बद्दल त्या पर्टिक्युलर स्पोर्ट्स पर्सनला. ओके गायत्री, तुझं नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? Is there anyone whom you mentored or gave any tips? इज देअर एनी अदर किंवा एनीवन, Uh, इज देअर एनीवन whom you mentored whom you mentored or or gave any tips? gave any tips, म्हणजे त्या स्पोर्ट्स पर्सन ज्याचा तुम्ही इंटरव्ह्यू घ्यायला, तर त्याचं तुम्ही एक्झॅक्ट त्यानं कोणाला गायडन्स केलंय का, मेंटॉरशिप केलंय का,
किंवा जर त्याच्याकडे कोणाकडून त्या पर्टिक्युलर स्पोर्ट्स पर्सन कडून जर ऑडियन्समध्ये बसलेल्यापैकी काही जणांना काही शिकायचं असेल, काही त्याच्याकडून जर लर्न करायचं असेल, इनसाइट्स जाणून घ्यायचे असतील, तर काही टिप्स देऊ शकते का, असं आपण त्यांना विचारायला. ओके. 7वा क्वेश्चन. We know that in our society, वी नो दॅट in our society, but आवाज येत नाही. वी नो इन दॅट अवर सोसायटी. ठीक आहे, नेटवर्कचा इश्यू आहे, येईल तिचा आवाज. जस्ट एक सेकंड. तोपर्यंत मी कमेंट मधले क्वेश्चन घेतो. गायत्री, तुला जर आवाज येत असेल तर डायरेक्ट आन्सर सांग. females don't have much rights, शबाश. फिमेल्स डोंट हॅव मोर राईट्स, much rights, मच राईट्स. हा. लिहिलं ना, काय वाटतं तुला आणखी समोर? वी नो दॅट आवर सोसायटी फिमेल्स डोंट हॅव मच राईट्स. म्हणजे our society says that female don't have और सोसायटी और सोसायटी सेज दॅट. एवढंच ऐकू आलेलं आहे मला. और सोसायटी सेज दॅट. हा. females don't have फिमेल्स डोंट हॅव to become successful, टू बिकम सक्सेसफुल. comma, what do you think? व्हॉट डू यू थिंक. ओके. म्हणजे इथं क्वेश्चन नंबर 7 मध्ये तिने एक्झॅक्ट सांगण्याचा प्रयत्न केला की वी नो दॅट आवर सोसायटी फिमेल हॅव मच राईट्स. आपल्या समाजामध्ये महिलांना तेवढे अधिकार वगैरे नसतात आणि सोसायटीच्या मतानुसार फिमेल जास्त सक्सेसफुल होत नाही, जे की चुकीचं आहे. आजकाल माणसांपेक्षा जास्त, मेल्सपेक्षा जास्त फिमेल्सच पुढे आहेत, राईट. जसं की चेक करू शकता, स्ट्रीममध्ये सुद्धा मेल खाली आहे, फिमेलच वर आहे. त्यामुळं हे सगळं चुकीचं आहे. हे असं काही ॲक्च्युअलमध्ये नसतं. हां. तर मी तुम्हाला आत्ता एक क्वेश्चन विचारलं होतं की ज्याच्यामध्ये मी तुम्हाला विचारलं होतं की अचिव्हमेंट अँड अवॉर्डशी रिलेटेड तुम्ही काय क्वेश्चन विचाराल. तर त्याच्यामध्ये स्टुडंटकडून खूप सारे पॉझिटिव्ह क्वेश्चन्स आले होते. जसं की मी एक एक डिस्कस करतो. नारदवारला असं वाटतं की हाऊ आर युअर फिलिंग्स आफ्टर अचिव्हिंग द मॅसिव्ह अवॉर्ड अँड सक्सेस. तुमच्यापैकी मॅक्सिमम जणांना माहीत असेल की आपल्या इंडियामध्ये जेवढेही स्पोर्ट्स पर्सन असतात त्यांच्यासाठी एक अवॉर्ड, स्पेशल अवॉर्ड ठेवण्यात आलेला आहे, जे की फक्त आणि फक्त स्पोर्ट्स पर्सनलाच देण्यात येते, राईट. सो तुम्हाला त्या अवॉर्डबद्दल माहीत आहे का, जे की फक्त आणि फक्त स्पोर्ट्स पर्सनलाच देण्यात येते, राईट. सो नेक्स्ट क्वेश्चन, नेक्स्ट पॉईंट आपण घेऊया, ज्याचा आन्सर आलेला आहे स्वप्नील राठोड. एक सेकंड. सॉरी, गौरी रायगुडे. हाऊ मेनी अवॉर्ड्स हॅव यू गॉट. साक्षी अवसारे. विच व्हेन यू अचीव युअर फर्स्ट अवॉर्ड. तुम्हाला सर्वात पहिला अवॉर्ड कधी मिळालं. किंवा गौरीच्या मतानुसार हाऊ मेनी अवॉर्ड्स हॅव यू गॉट, म्हणजे तुम्हाला आतापर्यंत किती अवॉर्ड्स मिळालेले आहेत. मंगेशच्या मनानुसार की व्हॉट इज युअर ड्रीम इन द फील्ड ऑफ क्रिकेटर. ठीक आहे, अवॉर्डशी रिलेटेड नाही बट आहे क्वेश्चन. शिवानीचं म्हणणं आहे की टेल अस समथिंग अबाउट युअर रिसेंट सक्सेस. ओके. दुर्गा, व्हॉट इज युअर रिॲक्शन आफ्टर रिसिव्हिंग द अवॉर्ड. हे सुद्धा म्हणू शकता की अवॉर्ड मिळाल्यानंतर तुमचं एक्झॅक्ट रिॲक्शन काय होतं. अथर्वचं म्हणणं आहे की हाऊ डिड यू फील, सॉरी, विच अवॉर्ड गॉट युअर क्रिकेट लाईफ. तुमच्या क्रिकेट लाईफमध्ये एक्झॅक्ट कोणते कोणते अवॉर्ड्स मिळाले. त्याच्यानंतर मंगेशचं म्हणणं आहे की हाऊ डिड यू फील आफ्टर रिसिव्हिंग दी अवॉर्ड्स. करेक्ट, व्हेरी गुड. जेवढे स्टुडंट सांगायला ते करेक्ट आहे.
लास्ट आन्सर आला शिवानीचं म्हणणं असं आहे की विच वॉज बेस्ट ऑर मोस्ट रिमेंबर्ड मॅच फॉर यू अकॉर्डिंग टू यू. ओके, म्हणजे तुमच्या मतानुसार की आतापर्यंत तुम्ही जेवढेही मॅचेस खेळला त्यामध्ये सर्वात बेस्ट मॅच कोणती होती ते सांगायला असं विचारलेलं आहे. आणि नरेशचं एक क्वेरी आलेला आहे की समरी रायटिंग डेफिनेटली होईल. आणि सुनीलचं म्हणणं आहे की विच अवॉर्ड डिड यू गेट फॉर युअर वर्क ऑर अचिव्हमेंट, राईट. तर हे सगळे स्टुडंटचे झाले. मी आता तुम्हाला एक क्वेश्चन विचारलं होते की इंडियन गव्हर्नमेंटतर्फे जेवढेही क्रिकेट प्लेयर असतात त्यांना कोणतं कोणतं अवॉर्ड देण्यात येते. तर राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार, त्यानंतर अर्जुन अवॉर्ड, राईट. अर्जुन पुरस्कार सुद्धा एका क्रिकेटरला देण्यात येते, राईट. खूप सारे इंडियन क्रिकेटर्स आहेत, सचिन, विराट कोहली, गंभीर, धोनी, या सगळ्यांना, युवराजला सुद्धा हे सगळे अवॉर्ड्स मिळालेले आहेत. इवन जे कबड्डी प्लेयर्स असतात, राईट, किंवा अदर जे फेमस स्पोर्ट्स आहे हॉकी वगैरे त्याच्यामध्ये सुद्धा प्लेयर्सला वगैरे मिळालेलं आहे. चलो, गायत्री, आठवं क्वेश्चन काय सांगू शकशील? Uh, what do you think about your weak points? What do you think इथं थिंकची स्पेलिंग एक सेकंड, थिंक. What do you think about your weak Your points? weak points. Your weak points. Shabash. What do you think about your weak points? 9. Nova question. How does it feel to be a star at such a young age? How does it feel To be a star to be a star at such a young age? at such young age? Why we young age? म्हणजे एवढ्या तरुण वयामध्ये तुम्ही एक स्टार झाला तर तुमचं एक्झॅक्ट कसं फील व्हायला ते. ओके, लास्ट क्वेश्चन कमेंट मधल्या स्टुडंटसाठी आहे की मॅसेज जर एखाद्या स्पोर्ट्स पर्सनला द्यायचा असेल तर त्याच्याशी रिलेटेड तुम्ही एक्झॅक्ट कशा पद्धतीनं क्वेश्चन विचाराल मॅसेजशी रिलेटेड. मॅसेजशी रिलेटेड तोपर्यंत आपण गायत्रीकडून लास्ट क्वेश्चन घेऊयात जे की तिनं सांगेल. लास्ट क्वेश्चन काय असेल? One last question, colon, what is your message to young aspiring sportswomen? यंगला वन लास्ट क्वेश्चन. What is your message To young aspiring sportswomen. to young Aspiring sportswomen. aspiring sportswoman? क्वेश्चन मार्क. ग्रेट. बस एवढंच था. आता ह्याचं काही समारोपण वगैरे करावं लागते का? म्हणजे शेवटी काय कन्क्लुजन वगैरे लिहावं लागते का? किंवा काहीतरी थँक्स गिविंग मेसेज वगैरे द्यावं लागते का? हो सर. काय काय देशील मग? Thank you, Smriti, for coming out of your busy schedule. एक सेकंड हा. And थँक्यू स्मृती. इथं आडनाव घ्यायची गरज नाही ना? हा. कॉमा वगैरे? for coming out of your busy schedules. फॉर कमिंग आउट ऑफ युअर बिझी शेड्यूल And for sparing time for this interview. बिझी शेड्यूल अँड फॉर For sparing the time for this interview. sparing the time
तर ते स्पेलिंग मध्ये ई नाही. इंटरव्ह्यू एक सेकंड. स्पेंडिंग म्हणलीस का तू? स्पेंडिंग. नाही स्पेलिंगच पण ई नाही त्याच्यात. SPARING. हो. 1 सेकंड. स्पेअरिंग द टाइम फॉर दिस इंटरव्ह्यू, राईट. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. डन. अशा प्रकारे. तर मॅसेजशी रिलेटेड मी कमेंटमधल्या स्टुडंटला एक प्रश्न विचारला होता की इज देअर एनी मॅसेज वुड यू लाईक टू गिव्ह टू बडिंग स्पोर्ट्स प्लेयर. स्वप्नील राठोडचं क्वेश्चन आहे. दिव्याचं म्हणणं आहे एनी टिप्स अँड ट्रिक्स यू वॉन्ट टू शेअर विथ ज्युनियर्स. म्हणू शकता. अथर्वचं म्हणणं आहे की व्हॉट डू यू वॉन्ट टू शेअर विथ युअर फॅन्स. दुर्गाचं म्हणणं आहे की व्हॉट इज युअर मेसेज टू द गर्ल ऑफ इंडिया. ऑल राईट. साक्षी व्हॉट मेसेज वुड यू लाईक टू गिव्ह अस. कोणता मेसेज तुम्ही देऊ शकाल. शिवानीचं म्हणणं आहे की व्हॉट इज युअर व्हॅल्युएबल मेसेज डू यू गिव्ह टू यंग जनरेशन नाव डेज. ओके. मंगेश सर फक्त वुमन्स असं का. आय डोंट गेट युअर क्वेश्चन मंगेश. खरंच मला कळालं नाही काय म्हणणं आहे ते. नेक्स्ट मध्ये सांगितलेलं आहे व्हॉट वॉज युअर मेसेज टू ऑल. मंगेश म्हणा की सर फक्त यंग ॲस्पायरिंग स्पोर्ट वुमनच का. यंग जनरेशन येईल ना. कोणतंही येऊ शकते. असं काही नाहीये. कोणतंही तिथे येऊ शकते. तुम्हाला ते चेक करायचे पॉईंट्स कोणते कोणते दिलेले आहेत ते आणि मग लिहायचे. ओके. मेघा कांबळेचं म्हणणं आहे की व्हॉट इज युअर लास्ट मेसेज फॉर यंग पीपल असं यायला पाहिजे. राईट. तर अशा प्रकारे इंटरव्ह्यू क्वेश्चन्स झालेले आहेत. तर गायत्री आता हे जे सांगितलेलं आहे हे एका वुमन स्पोर्ट्स प्लेअरवर विचारण्यात आलेलं आहे. राईट. सो जेवढे स्टुडंट स्ट्रीम पाहिलेत त्यांनी मला सांगायचंय की तुमच्या मतानुसार वुमन स्पोर्ट्स प्लेअरला सोडून किंवा ह्या पर्टिक्युलर एखाद्या स्पोर्ट्स प्लेअरला सोडून आणखी असे कोणते कोणते फेमस पर्सनॅलिटीज आहेत ज्यांच्याशी रिलेटेड क्वेश्चन्स येऊ शकतात वुमन स्पोर्ट्स प्लेअरला सोडून, जे की तुम्हाला वाटते एक्झाममध्ये येऊ शकतात. कमेंट करा म्हणजे लाईफ टाईमसाठी या व्हिडिओमध्ये तुमचं नाव आणि तुमचं दिसेल. सर हां. ते वरच्या क्वेश्चन्स मध्ये जे आवाजच येत नाही. होतं ना त्यामध्ये क्वेश्चन मार्क येणार. कुठं कुठं कुठं. सर वरी क्वेश्चन आपण लिहिला ना त्याच्या फोर्थ. हो. फोर्थ मध्ये हा लेट अस नो अबाउट युअर बिगेस्ट सपोर्टर. हा सर क्वेश्चन मार्क येत नाही तिथं. कसं काय. सर इंटरव्ह्यू मध्ये क्वेश्चन लिहित असताना WH क्वेश्चन एस नो टाईप क्वेश्चन आणि इम्परेटिव्ह सेंटेन्स पण वापरावं लागते. इम्परेटिव्ह सेंटेन्स मध्ये फुल स्टॉप असते. म्हणून ते चौथ्याला येत नाही का. हो. डन. जे पॉइंट सांगितलीस आता एक वेळेस सांग काय सांगितलीस तू. एक सेकंड हा मी याला थोडंसं हायलाइट करतो. हा काय म्हणणं आहे. इंटरव्ह्यू लिहित असताना WH क्वेश्चन एस नो टाईप क्वेश्चन आणि इम्परेटिव्ह सेंटेन्स आणि सिम्पल सेंटेन्स वापरून क्वेश्चन्स तयार करायचे असतात. ओके. आणि मग त्याच्या समोर क्वेश्चन मार्क लिहायचं असते. राईट. हा पण इम्परेटिव्ह सेंटेन्स मध्ये आणि सिम्पल सेंटेन्स मध्ये फुल स्टॉप असते. ओके. लेट अस नो अबाउट युअर बिगेस्ट सपोर्टर. आता हे कोणतं आहे सेंटेन्स. इम्पेरेटिव्ह आहे का. हो इम्परेटिव्हच व्हॉइस आहे. ठीक आहे. लक्षात असू द्या. त्याच्यानंतर मी कमेंटमध्ये आता स्टुडंट्सला विचारलं होतं की कोणते कोणते टॉपिक्स वर येऊ शकतात. तर इथं स्टुडंटचे काही सजेशन्स आलेले आहेत. शिवानीचं म्हणणं आहे की सर फेमस सिंगर आम्हाला प्रॅक्टिस एक्झामला आलं होतं. एका फेमस सिंगरवर इंटरव्ह्यू. अथर्वचं म्हणणं आहे की आर्मी मॅनवर आला होता. किंवा साक्षीचं म्हणणं आहे की सर नॉवेलची पण लाईव्ह स्ट्रीम घ्या. डेफिनेटली साक्षी. सोशल वर्कर डॉक्टर प्रकाश आमटेवर येऊ शकते. इंटरव्ह्यू फॉर कॅन्डिडेट फॉर जॉब. एका व्यक्तीला नोकरीची गरज असेल तर जॉब इंटरव्ह्यूशी रिलेटेड पण येऊ शकतात. किंवा अथर्वचं सर्वात बेस्ट ॲडवाईस आलेला आहे की यंग एंटरप्रेन्युअर
जे युवा उद्योजक असतात, सध्या इंडियामध्ये स्टार्टअपचं धूमधडाका चालू आहे, शार्क टँक पण चालू आहे आणि स्टार्टअप्सवर खूप सारे लोक ज्यांच्याजवळ कॅपिटल वगैरे आहे ते स्वतःचा बिझनेस स्टार्ट करायला ॲज अ यंग एंटरप्रेन्युअर. तर त्यामुळे एका यंग एंटरप्रेन्युअरशी रिलेटेड तुम्हाला क्वेश्चन्स येऊ शकते. ओके, सो तुम्हाला माहीत असलं पाहिजे. किंवा इंटरव्ह्यू ऑफ अ डॉक्टर सुद्धा येऊ शकते, MPSC स्टॉपर स्टुडंट सुद्धा येऊ शकतात, कोणते येऊ शकतात, पण ते तुम्हाला लिहित असताना व्यवस्थित लिहायचे, राईट. तर गाईज, काल आपण एक टॉपिक कव्हर केला होता, ड्राफ्ट अ व्हर्च्युअल मेसेज. आज सुद्धा आपण एक टॉपिक कव्हर केला इंटरव्ह्यू क्वेश्चनचा. सो आय होप तुमच्यापैकी मॅक्सिमम जणांना हेल्प झाली असेल आणि तुमचे जे पण काही प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह झालं असेल. सो जेवढे स्टुडंट स्ट्रीम पाहिलेले आहेत आणि जर ते इंटरेस्टेड असतील स्ट्रीमला जॉईन करण्यासाठी, तर ते उद्यासुद्धा स्ट्रीम जॉईन करू शकतात. तुम्हाला फक्त मेसेज करायचा आहे व्हॉट्सअप नंबरला, जे की तुम्हाला ॲट दिस मोमेंट स्क्रीनवर दिसत आहे जात असताना 6699चा. त्याच्यावर तुम्हाला मेसेज करायचा आहे आणि मग हे इथं पाहू शकता माझा नंबर जात आहे इथं. याच्यावर तुम्हाला मेसेज करायचा आहे आणि मग मी तुम्हाला ॲड करेन इंग्लिशच्या स्ट्रीममध्ये. ओके, उद्या आणखी एक आपण टॉपिक घेऊयात रायटिंग स्किल्सशी रिलेटेड आणि मग कवर करूयात. ओके, मे बी ते लिफलेट असेल, अपील असेल, कोणतंही असू शकतो. ओके, थँक्यू सो मच. गुड नाईट, बेस्ट ऑफ लक. अभ्यास करा. भेटूयात उद्याच्या लाईव्ह स्ट्रीममध्ये. टाटा बाय, टेक केअर अँड स्टे कनेक्टेड. थँक्यू सो मच गायत्री जॉईन झाल्याबद्दल. स्टुडंट्स, हा व्हिडिओ पूर्णपणे बघितल्याबद्दल. तुम्ही जर 12वी कॉमर्स महाराष्ट्र बोर्डातून यावर्षी एक्झाम देणार असाल तर तुम्ही लक्ष बॅच जॉईन करू शकता, ज्या बॅचमध्ये तुम्हाला 12वीचं कम्प्लीट अकाउंट फ्री ऑफ कॉस्ट शिकवण्यात येणार आहे. लक्ष बॅच जॉईन करण्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये DA2 अकॅडमीच्या ॲप्लिकेशनची लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही ते ॲप डाउनलोड करू शकता. ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला बॅचेस सेक्शनमध्ये जायचं आहे. तिथे गेल्यानंतर तुम्हाला बॅच कोड लक्ष 23 हा तिथं इन्सर्ट करायचा. स्क्रीनवर सक्सेस म्हणून एक छोटंसं ब्लिंक म्हणून नोटिफिकेशन येईल. त्यानंतर तुम्ही त्या बॅचमध्ये ॲड होऊ शकता. आणि आत्तापर्यंत जेवढेही चॅप्टर्स कंप्लीट झालेले आहेत, पार्टनरशिप, फायनल अकाउंट, नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न, बिल्स ऑफ एक्सचेंज, डेथ ऑफ पार्टनर, ॲडमिशन ऑफ पार्टनर, सगळेचे सगळे चॅप्टरचे व्हिडिओज तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट पाहू शकता. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. भेटूयात नेक्स्ट क्लासमध्ये. स्टे कनेक्टेड.